लोकमतमध्ये आपण पाहिलंच असेल, अक्षय शिंदेचा एन्काउंटर झालेला आहे, त्याचा मृत्यू झालाय. आपलं साधारण निरीक्षण. कॅमेरा सर, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? सर, माझं नाव प्राजक्ता. आपण पाहिलंच असेल, अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय, काल त्याचा एन्काउंटर झाला. आपलं निरीक्षण. हॅलो हॅलो. बहुधा काही तांत्रिक कारणांमुळे आपला आवाज उज्ज्वल सरांपर्यंत पोहोचत नाहीये. मात्र आपण पाहतोय बदलापूर प्रकरणातील नराधम अक्षय शिंदेला त्याचा मृत्यू झाल्यानंतर आता नागरिकांमधून देखील समाधान व्यक्त होतंय. पुन्हा एकदा जाऊयात उज्ज्वल सरांकडे. सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. अक्षय शिंदेचा काल एन्काउंटर झालेला आहे, त्याचा त्यामध्ये मृत्यू झालाय. आपलं पहिलं निरीक्षण. हा एन्काउंटर कशा परिस्थितीत, कोणत्या परिस्थितीत झाला याची मला प्रत्यक्ष कल्पना नाही, कारण मी आज मुंबई येथे पण नाही आणि माझं कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं नाही. फक्त मी एवढंच सांगू शकतो या प्रकरणात की अक्षय शिंदे याच्या विरुद्ध एसआयटीने 2 आरोपपत्र दाखल केले आहे आणि या दोन्ही आरोपपत्रांचं नकला माझ्याकडे प्राप्त झालेल्या आहे. आणि या आरोपपत्रांच्या आधारावर मी एवढं सांगू शकतो की अक्षय शिंदे याच्या विरुद्ध भक्कम पुरावा पोलिसांना उपलब्ध मिळालेला होता. इतकंच नाही, ज्या 2 लहान बालिका होत्या यांच्यावरती अत्याचार झाला होता, त्यांनी देखील या अक्षय शिंदेला ओळख परेडमध्ये ओळखलं होतं. आपल्या घरी ही घटना ताबडतोब सांगितली होती, इमिजिएट डिस्क्लोजर होतं आणि वैद्यकीय अहवाल. आणि माझी खात्री आहे, जर हा खटला पूर्णपणे चालला असता तर अक्षयला निश्चित फाशीची शिक्षा झाली असती. त्यामुळे आता हा विचार केला पाहिजे, जे सध्या या प्रकरणावर राजकारण करण्यात येत आहे हे दुर्दैवी राजकारण आहे. कारण अक्षय शिंदेला पुरावे ह्या आरोपपत्राच्या दोन्ही मिळालेल्या होत्या आणि अक्षय शिंदेला हे सगळा पुरावा बघून कदाचित तो मानसिक वैफल्यग्रस्त झाला असावा आणि म्हणून पोलिसांवरती हल्ल्याचा प्रयत्न किंवा स्वतः आत्महत्या करण्याची शक्यता याकरता पोलीस संरक्षणाकरता पोलिसांनी गोळीबार केला होता, असं सकृतदर्शनी स्पष्ट होतं. हा गोळीबार योग्य की नव्हता, पोलिसांनी केलेलं समर्थनीय होतं की नाही याची चाचपणी नंतर न्यायालयीन चौकशीमध्ये स्पष्ट होईल. परंतु आज मात्र एवढंच आपण म्हटलं पाहिजे की जे सदरचं प्रकरण हे गंभीर आहे, त्या गंभीर प्रकरणावरती आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे, यावरती राजकारण करता कामा नये असं माझं स्पष्ट मत आहे. उज्ज्वल सर, आणखीन एक प्रश्न. जसं तुम्ही म्हटलात की अक्षय शिंदेविरोधात पोलिसांकडे पुरावे हे मिळाले होते, त्यामुळे त्याला योग्य ती शिक्षा ही मिळणारच होती. मात्र अशी परिस्थिती नेमकी का आली असावी की त्याचा एन्काउंटर करण्याची गरज पोलिसांना पडली आणि पोलिसांची ही भूमिका समर्थनार्थ आहे का? आपल्याला काय वाटतं? प्राजक्ता, पोलिसांची भूमिका समर्थनीय आहे की नाही याविषयी प्रत्यक्ष त्यावेळेचे जे पोलीस अधिकारी होते त्यांच्याशी बोलल्यानंतर मला योग समजू शकेल. परंतु प्राप्त परिस्थितीत मी एक गोष्ट सांगतो की अनेक फौजदारी गुन्हे चालवल्यानंतर, अनेक सराईत गुन्हेगारांचा अभ्यास केल्यानंतर माझा एक लक्षात आलेला आहे की काही आरोपी ज्या वेळेला त्यांच्याही लक्षात येतं की पुरावा भरपूर झाला आणि आपली आता सुटका नाही, आपले समाजात चितू होणार आणि याच्या करता ते मानसिकदृष्ट्या वैफल्यग्रस्त होतात. काही वेळेला आतताईचं कृत्य करतात, पोलिसांवरती हल्ला करतात. अशा अनेक यापूर्वी देखील घटना झालेल्या आहेत. त्यामुळे नेमकं अक्षय शिंदेने का पोलिसांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला, त्याची मानसिकता काय होती. परंतु एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण बघत असतो की एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध भक्कम पुरावे उपलब्ध असतात आणि त्याला खात्री पटत असते की आपली याच्यातून सुटका होणार नाही, त्यामुळे असं काहीतरी तो कृत्य करतो की जेणेकरून, आणि आपण एक बाब ही लक्षात ठेवली पाहिजे की या संपूर्ण घटनेमध्ये 2 पोलीस अधिकारी देखील जखमी झालेले आहेत. ही आपल्याला बाब नाकारता येणार नाही आणि त्याच्यामुळे या संदर्भात जे नियम आहेत उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले आहेत की ज्या वेळेला पोलीस गोळीबारामध्ये एखादी व्यक्ती मरण पावते, तो गोळीबार समर्थनीय आहे की नाही, कोणत्या परिस्थितीत झाले याची संपूर्ण न्यायालयीन चौकशी होईल. त्यामुळे आज आपण अशा रीतीने जाहीर चर्चा करून माझ्या मते कुठे एक विशिष्ट मत बनवणं हे योग्य होणार.
उज्ज्वल सर, जेव्हा अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये जेव्हा अशा घटना घडतात, जसं आपण मागच्या वेळी हैदराबादची देखील घटना पाहिली होती आणि आरोपीचं एन्काउंटर झालं होतं, त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. तशीच काहीशी घटना अक्षयसोबत देखील घडली, त्याचा मृत्यू झाला. त्यावेळी अशा प्रकारच्या घटनांमध्ये, संवेदनशील या प्रकरणांमध्ये नेमकी ही प्रक्रिया आता पुढे कशी असते? नाही, आता एक बाब स्पष्ट आहे की अक्षय शिंदे हे जे प्रकरण घडलं त्यावेळेला अक्षय शिंदे हा ज्युडिशियल कस्टडीत होता. आता ज्युडिशियल कस्टडीत म्हणजे न्यायालयीन बंदी होता. न्यायालयीन बंदीमध्ये असताना त्याला न्यायालयात नेऊन त्याला पोलीस याच्यामध्ये आणत असताना, परत नेत असताना सदरची घटना झालेली आहे असा वृत्तपत्र बातम्या, चॅनलच्या बातम्यांत स्पष्ट होतो. त्यामुळे आता या बाबतीमध्ये हा ज्युडिशियल इन्क्वायरी ही निश्चित केली जाईल. आणि सध्या हे जे प्रकरण आहे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या याच्या खाली अंडर मॉनिटर ऑब्झर्वेशन खाली आहे. त्याच्यामुळे आता याच्यामध्ये न्यायालयीन प्रक्रिया यापुढची सुरू होईल की हा गोळीबार झाला त्यावेळेला काय परिस्थिती होती, पोलीस कुठे होते, पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला थांबवता आलं असतं का, याने अगोदर अटॅक केला का, पोलिसांनी स्वसंरक्षणाकरता गोळीबार केला का, असे अनेक प्रश्न यामध्ये उपस्थित होऊ शकतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला काही वेळ वाट बघावी लागेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जनतेमध्ये एखाद्याला समाधानाची भावना निर्माण होणं हा भाग अलाउड असतो, परंतु न्यायालयीन प्रक्रियामध्ये या गोष्टीला फारसं महत्व नसतं. न्यायालयीन प्रक्रियामध्ये जोपर्यंत गुन्हा एखाद्या व्यक्तीचं साबित होत नाही तोपर्यंत निर्दोष समजलं जातं. त्यामुळे या प्रकरणावरती दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रिया येणार नाही असं नाहीये, दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया येणार. परंतु माध्यमांनी देखील वस्तुनिष्ठ राहायला हवं आणि अकारण आपण कुठल्या तरी बातम्या देऊन काहीतरी पोलिसांवरती अन्याय होतो आहे किंवा पीडित ज्याच्यावरती अन्याय होतोय याची देखील खबरदारी आपण घेतली पाहिजे, हे या निमित्ताने सांगू इच्छितो. त्याप्रमाणे जी व्यक्ती मरण पावलेली आहे त्याच्या कुटुंबांना न्याय खरोखर आहे की नाही, त्यांच्या मनात जी भावना आहे की असं झालेलं नाही, पोलिसांनी ठार केलं, ही भावना दूर करण्याकरता देखील आज न्यायालयीन प्रक्रियेची आपल्याला वाट बघावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर काहीतरी निश्चित. सर, आणखीन एक शेवटचा प्रश्न विचारते. अशा प्रकरणांमध्ये आपण आरोपीची मानसिकता तर पाहिली, मात्र हे जे प्रकरण जेव्हा बाहेर आलं तेव्हा नागरिकांकडून पोलिसांवर देखील तितकंच प्रेशर आलं आणि पोलिसांवर देखील त्यांची या सगळ्या प्रकरणामध्ये किंवा या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांची मानसिकता नेमकी कशी असते? खरं म्हणजे पोलिसांवरती मानसिकता खरोखर आपण त्यांच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर त्यांना अहोरात्र काम करावं लागतं, कायदा व सुव्यवस्थेचा विचार करावा लागतो. आरोपीची सुरक्षितता ही महत्वाची असते. जमावाने जर आरोपीला ठार केलं असतं तर देखील पोलिसांना जबाबदार धरण्यात येतं. पोलिसांनी हेतू पुरस्कार केलं त्याच्यातून राजकीय धारे तोडले जातात आणि अशा रीतीने खरंच पोलिसांच्या अशा या गंभीर प्रकरणामध्ये मोठा कोंडमारा होत असतो. आणि विशेषतः मला आठवतं की 26/11चा दहशतवादी हल्ला चालवताना अजमल अमीर कसा, ज्याला आम्ही जिथे कोर्टामध्ये न्यायालयात नेत असताना त्याला नेणारे पार्टीला देखील पहिलं जे रिंग असायचं याच्यामध्ये कुठल्याही पोलीस अधिकाऱ्यांचं शस्त्र नसायचं. कोर्टामध्ये देखील त्याच्या कठड्याभोवती जे पोलीस पहाऱ्याला असायचे त्यांच्याजवळ कुठलं शस्त्र ठेवलं जात नसे. याला कारण असं आहे की अजमल अमीर कसाब हा दहशतवादी शस्त्र चालवण्यामध्ये पारंगत होता आणि पोलिसांचं शस्त्र घेऊन तो त्यांच्यावरती हल्ला करण्याची शक्यता देखील नाकारण्यात येत नव्हती आणि म्हणून ही सुरक्षितता घेतली होती. आता सध्या सदरच्या प्रकरणामध्ये या अक्षयजवळ किती पोलीस होते, काय केलं अक्षयने, कसा तो वैफल्यग्रस्त झाला आणि जर अक्षय शिंदेचा जर पूर्व इतिहास बघितला आपण तर मला वाटते तो सायकोलॉजिकली जरा डिप्रेस असा असायचा. हा सायकोलॉजी, कारण असं आहे की अक्षय शिंदेने हे जे गुन्हे केलेले आहेत ह्या गुन्ह्यामध्ये जर आपण बघितलं, कारण 12 तारखेला त्याने एका लहान बालिकेवर अत्याचार केला आणि 12 तारखेला ज्या पद्धतीने अत्याचार केला त्याची तीव्रता त्याने 13 तारखेला वाढवली आहे. मला काही गोष्टी आज कॅमेरासमोर बोलता येणार नाही पण मेडिकल एव्हिडन्स या बाबतीत आहे आणि ही तीव्रता एवढी वाढवली होती की याच्यामुळे काय म्हणजे शब्द नाही आहेत अशा क्रूर वर्णाचं वर्णन करायला. पण आज तो जिवंत नसल्यामुळे मी त्याच्यावरती जास्त भाष्य करणार नाही. परंतु एक गोष्ट मात्र निश्चित सांगेल की आपण देखील पोलिसांची मानसिकता जोपासली पाहिजे. पोलिसांना अकारण आता दोषी ठेवून त्यांच्या माध्यमातून राजकारण करून त्याच्या माध्यमातून राज्यकर्त्यांविरुद्ध टीका करणं हे आपण थांबवलं पाहिजे. अर्थात राजकारणी करू शकतात, राजकारण करू शकतात,
मला यांच्याबद्दल बोलायचं नाही, परंतु माध्यमांनी देखील याला चाप लावला पाहिजे. खरंय. उज्ज्वल सर, धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी आणि न्यूज 18 लोकमतशी बातचीत करण्यासाठी. आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अजित, अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला, त्याचा मृत्यू झाला त्यामध्ये, आणि आतापर्यंतचा घटनाक्रम आपण पाहिला. आतापर्यंतचे ताजे अपडेट्स काय? ताजे अपडेट हे आहे की ठाणे पोलिसांच्या ग्राउंडमध्ये आपण समोर जर पाहिलं असेल तीच ती व्हॅन आहे. या पोलीस याला पिंजरा बोलतात पोलिसांचा. त्या व्हॅनमध्ये अक्षय शिंदेला काल साधारणपणे 5 ते 5:30च्या सुमारास तळोजा जेल इथून घेतलं गेलं आणि त्यानंतर मुंब्राच्या वाय जंक्शन इथे जेव्हा ते आले त्यावेळेस अक्षय शिंदेने निलेश मोरे यांची रिव्हॉल्वर खेचून त्यांच्यावर फायर केली. हा सगळा घटनाक्रम आहे. आपण दृश्यात जर पाहिलं असेल तर मागे एक चेकचा शर्ट घातलेली एक महिला आहे, ते त्या फॉरेन्सिकचे अधिकारी आहेत. त्याच पद्धतीनं 3 अधिकारी दिसतात आपल्याला जे गाडीमध्ये आता चढलेले आहेत आणि आतमध्ये टॉर्च लावून जे आहे टॉर्च लावून गाडीमध्ये नेमकं कशा रीतीनं सगळा घटनाक्रम झाला, काय झालं, कुठे सगळं कोण बसलं होतं, रक्त कुठे पडलेलं आहे, गोळी कुठे फायर झालेली आहे, या सगळ्या गोष्टीचे जे आहे ते FSLच्या माध्यमातून नमुने घेतले जातील. व्हिडिओग्राफी संपूर्ण या प्रकरणाची केली जाईल. त्यानंतर त्याच्यामध्ये जे फायरिंग केलेल्या गोळ्या आहेत त्या रिकव्हर होत आहेत का ते पाहिलं जाईल. जर 3 राऊंड अक्षयने फायर केले होते, 1 राऊंड संजय शिंदे यांनी फायर केल्या होत्या, म्हणजे 4 पुंगळ्या ज्या आहेत त्या गाडीमध्ये सापडल्या पाहिजेत. त्याची देखील संपूर्णपणे तिथं ताब्यात घेण्याचं काम जे आहे ते पोलीस करतायत. फॉरेन्सिक लॅबची टीम जी आहे ही संपूर्ण टीम जी या ठिकाणी आलेली आहे आणि एक नमुने जे आहेत ते घेतले जातील आणि या नमुन्याच्या आधारावरती आपण पाहिलं की बघा ते FSL टीम व्हिडिओग्राफी करते आणि या संपूर्ण व्हॅनमध्ये काय घडलं, कसं घडलं या बाबतीमध्ये देखील त्यांना देखील एक वेगळा तपास करताना ज्यावेळेस आता चौकशी समिती नेमलेली आहे याबाबत कोर्टामध्ये यांना उत्तर द्यावं लागेल आणि कोर्टामध्ये उत्तर देताना कशा रीतीने संपूर्ण घटना घडली त्याचं व्हिडिओग्राफिंग करून या सगळ्या याच्यामध्ये कशा रीतीने ही घटना घडली आणि घटनास्थळी जी फॉरेन्सिक टीम आहे आणि विशेष पथक जे आहे त्यांना नेमकं काय सापडलं या सगळ्या बाबतीमध्ये ही संपूर्णपणे व्हिडिओग्राफी केली आहे. बघा ते आता ही ग्रे कलरची जीन्स घातलेली व्यक्ती आहे, ही फॉरेन्सिक टीमची व्यक्ती आहे आणि संपूर्ण गाडीची व्हिडिओग्राफी ते करत आहेत. आणि ही गाडी कुठली, कारण का भविष्यामध्ये जेव्हा पुन्हा तपासाला येईल किंवा कोर्टामध्ये प्रकरण येईल त्यावेळेस गाडी हीच होती का, गाडीवरती कुठे वेगवेगळे मार्क्स होते का, काय नेमकं घडलं होतं, गाडीमध्ये कुठे रक्ताचे नमुने आहेत, कारण का निलेश मोरे यांच्या मांडीला गोळी लागली होती त्यामुळे त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जातील, अक्षय शिंदेच्या रक्ताचे नमुने घेतले जातील, पुंगळ्या जप्त केल्या जातील आणि वेगवेगळ्या माध्यमातून एक पूर्णपणे किट तयार करून FSLच्या माध्यमातून हे सगळं जे आहे तपास जो आहे तो केला जाईल आणि पूर्णतः या प्रकरणामध्ये एकही पुरावा मागे सुटू नये याकरता पोलीस जे आहेत यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं तपास जो आहे तो इथे आपल्याला करताना दिसत आहे. ही गाडी जी आहे याच गाडीमध्ये काल 6 ते 6:15च्या दरम्यान मुंब्र्यातल्या वाय जंक्शन या ब्रिजवरून गाडी जात असताना घटना घडली. सुरुवातीला अशी माहिती मिळत होती की अक्षय शिंदेने स्वतःवरती गोळ्या झाडून घेतल्या, पण नंतर हे स्पष्ट झालं की अक्षय शिंदेने निलेश मोरे निलेश मोरे यांची बंदूक खेचली आणि त्यानंतर त्याने त्यांच्या मांडीला गोळी मारली. 2 गोळ्या त्याने हवेत फायर केल्या, ज्या पोलिसांना मारल्या होत्या त्या त्यांनी चुकवल्या आणि या सगळ्या घटनेमध्ये बचावाकरता हल्ल्यातून बचावाकरता सिनियर PI संजय शिंदे हे जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत क्राईम युनिट 1चे त्यांनी त्यांच्या रिव्हॉल्वरमधून जी गोळी झाडली ती अक्षयच्या थेट या डाव्या बाजूला लागली आणि ती गोळी इथून अशी शिरली असल्यामुळे अक्षय शिंदे जो आहे तो गंभीर जखमी झाला. तात्काळ गाडी जी आहे निलेश मोरे जखमी होते, अक्षय शिंदे जखमी होता, या दोघांनाही तात्काळ कळवा छत्रपती शिवाजी महाराज जे रुग्णालय तिथे घेऊन गेले आणि तिथे जाऊन त्यांच्यावरती निलेश मोरे यांच्यावरती उपचार केले. दरम्यान ज्यावेळेस डॉक्टरांनी अक्षय शिंदेला तपासलं. अजित, वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट घेतच राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान एक मोठी बातमी, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी नराधम अक्षय शिंदेचं एन्काउंटर करण्यात आलं आणि